नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज ग्रुपच्या जबरदस्त कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर. नंतर आपण याच्या नंबरला इस्टिमेटसोबत कंपेअर करून बघणार आहोत की एस्टिमेटच्या नंबरला कंपनीच्या नंबरने बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे क्वार्टर 1चे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, याचे नंबर आले आहे 23 जुलै 2025, म्हणजे आज दुपारी 3:45 वाजता. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. कारण नंबर आज मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर मित्रांनो, कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 2,208 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 2,615.71 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,507 कोटी रुपयांनी वाढून 2,615 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 2,208 कोटी रुपयांनी वाढून 2,618 कोटी रुपये आला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,508 कोटी रुपयांनी वाढून 2,618 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 1,578 कोटी रुपयांनी 1,861 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 1,788 कोटी रुपयांनी 1,861 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 629 कोटी रुपयांनी 756 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 719 कोटी रुपयांनी 756 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 482 कोटी रुपयांनी 583 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाला आहे 586 कोटी रुपयांनी 583 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.62 रुपीजने 0.70 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे 0.70 रुपीज 0.70 रुपीज. आणि मित्रांनो, कंपनी लोन देण्याचे काम करते, म्हणून या कंपनीचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघणे खूप महत्त्वाचे असते. आणि मित्रांनो, NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असतो, आणि जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा
ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.28%ने 0.30%. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.11%ने 0.13%. आणि मित्रांनो, जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने वाढून झाला आहे 1,20,420 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1 मध्ये होता 97,071 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आता आपण सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 33%ने वाढून 887 कोटी रुपये आली आहे आणि एक वर्षाआधी होती 665 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नंबरला एस्टिमेट सोबत कंपेअर केले तर, आणि मित्रांनो, ब्लूमबर्गचं एस्टिमेट होतं की बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल इन्कम येईल 1,018 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 2,618.45 कोटी रुपये. म्हणजे इथे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या टोटल इन्कमने एस्टिमेटला बीट केले आहे. तसेच मित्रांनो, ब्लूमबर्गचं एस्टिमेट होतं की बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट येईल 568 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 583.3 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नंबरने ब्लूमबर्गच्या एस्टिमेटच्या टोटल इन्कम आणि नेट प्रॉफिट दोघांना पण बीट केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या जून 2025 नुसारच्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70%, FISची होल्डिंग आहे 1.04%, DISची होल्डिंग आहे 0.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.61%. आणि मित्रांनो, आपण जर बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 11,618 कोटी रुपये आणि कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे करंटली बिलकुल 0. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे करंटली 82,071.92 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली जवळपास 62 कोटी रुपये आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे करंटली 5,264.60 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर बघितले. नंतर याच्या नंबरला आपण एस्टिमेटसोबत कंपेअर केले आहे की एस्टिमेटच्या नंबरला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून
काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.